नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, लवकरच श्रावण मास संपत आहे आणि या महिन्यात बऱ्याच जणांनी संकल्पित काही सेवा केलेल्या असतील किंवा पारायण केलेली असतील. तर बघा, ज्यांची सांगता अमावस्येला येत असेल तर त्यांनी अमावस्येला खरं तर सुरुवात आणि शेवट करू नये. बऱ्याच जणांनी गुरुचरित्राचं पारायण केलं असेल किंवा नवनाथ ग्रंथाचं पारायण केलं असेल संकल्पयुक्त, तर त्यांनी जेव्हा आपण गुरुचरित्राचं पारायण करतो, बऱ्याच जणांना मला असा प्रश्न विचारला गेला की नवनाथ ग्रंथाचं सुद्धा पारायण आम्ही सुरू केलेलं आहे आणि त्याची सांगता जर अमावस्येच्या दिवशी येत असेल तर सांगता करावी का. तर जेव्हा तुम्ही कोणतीही संकल्पयुक्त सेवा करता किंवा पारायण करता तर त्याची सांगता अमावस्येच्या दिवशी करत नाहीत आणि सुरुवात देखील करत नाहीत. ज्यांची येत असेल तर अमावस्या झाल्यानंतर तुम्ही पारायणाची सांगता करू शकता. तर बघा, कोणी बऱ्याच जणांनी म्हणजे सत्यनारायण सुद्धा केलेलं असेल किंवा संकल्पित सेवा त्यांची चालू असेल अजून सुद्धा, तर त्यांनी जे काही संकल्पित सत्यनारायणची सेवा आहे तर ती सुद्धा जो श्रावण महिना संपण्याच्या आधी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत संकल्पयुक्त सेवा. त्यानंतर बघा, ज्यांनी काहीच किंवा कोणतीच पारायणं केली नसतील तर त्यांनी अजून सुद्धा 4-5 दिवस उरलेले आहेत, तर त्यांनी या दरम्यान आपल्याला पारायण करायचे. ज्यांना गुरुचरित्राचा मोठ्या ग्रंथाचं पारायण करणं शक्य नसेल झालं तर त्यांनी सप्तशती गुरुचरित्र सार, तर तो सुद्धा ग्रंथ खरंच खूप प्रभावी आहे. आपल्याला गुरुचरित्र पारायणाचं पुण्यफळ देणारा हा सुद्धा ग्रंथ छोटा, तो सुद्धा तुम्ही 1 दिवसीय पारायण करू शकता. तर तुम्ही ते सुद्धा पारायण जर संकल्पयुक्त तुम्हाला करायचं असेल तर 1 दिवसीय ते सुद्धा तुम्हाला म्हणजे या 4-5 दिवसामध्ये करू शकता किंवा गुरुवारी सुद्धा तुम्ही या पारायणाला सुरुवात करू शकता आणि एकाच दिवसात हे पारायण सुद्धा करू शकता. तर ज्यांना मोठ्या ग्रंथाचं नवनाथ ग्रंथाचं पारायण करणं शक्य नसेल झालं तर त्यांनी नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं सुद्धा तुम्ही 1 दिवसीय पारायण करू शकता किंवा अजून 4-5 दिवस उरलेले आहेत. 4 दिवसात सुद्धा तुम्ही नवनाथ ग्रंथाचं जे 900 श्लोकी 9 अध्यायाचं जो 900 श्लोकी नवनाथ ग्रंथ आहे नवनाथ भक्तिसार, तर त्याचं देखील तुम्ही या दरम्यान पारायण करू शकता. आणि बघा, जेव्हा तुम्ही उद्यापन करत असता तर ते उद्यापन आपल्याला अमावस्येच्या दिवशी करता येणार नाहीये, तर त्याच्या आत एकतर तुम्ही 1 दिवसीय नवनाथ ग्रंथाचं पारायण करू शकता. त्याला फक्त 1.5 ते पावणे 2 तास लागतात, तर त्याचं सुद्धा तुम्ही पारायण या दरम्यान 4-5 दिवसाच्या दरम्यान करू शकता. तर बघा, ज्यांनी काहीच केलं नसेल तर त्यांनी ह्या सेवा श्रावण मासामध्ये करणं खरंच गरजेचं आहे. कारण आपल्या आयुष्यातील जे काही संकटे आहेत, दुःख आहेत किंवा श्रावण मास हा सणांचा राजा मानला गेलेला आहे आणि श्रावण मासाला सर्वात पवित्र महिना मानला गेलेला आहे. त्यामुळे या दरम्यान आपण सर्वजण काही ना काही संकल्पयुक्त सेवा करत असतो किंवा अजून सुद्धा काही जणांच्या संकल्पयुक्त सेवा पारायण चालू असतील, तर त्यांनी जो श्रावण मास आहे त्याच्या संपायच्या आधी आपल्याला ह्या सेवा सर्व काही उरकून घ्यायच्या आहेत. कारण पुढे आपल्याला नंतर गणपती येतील, गणपतीतली सेवा, पितृपाठ, त्यानंतर नवरात्री, ह्या सर्व काही सेवा आपल्याला पुढे जाऊन असणार आहे. त्यामुळे ज्यांची सेवा किंवा पारायण संकल्पयुक्त चालू आहेत आणि मध्ये ज्यांचा खंड पडलेला असेल तर त्यांनी नक्कीच या दरम्यान ह्या सेवा उरकून घ्या किंवा जे काही स्वामी चरित्र सारामृताचे जो कोणी संकल्पयुक्त सेवा करत असेल तर त्यांच्या सेवा सुद्धा काहींच्या राहिल्या असतील तर त्यांनी नक्कीच या श्रावण मासामध्ये तुम्ही सर्व काही सेवा उरकून घ्यायच्या आहेत. तर बघा, ह्या श्रावण मासामध्ये जर तुम्ही अजून सुद्धा सत्यनारायण केला नसेल किंवा सत्यनारायणचं जे काही सेवा तुमच्या संकल्पयुक्त चालू असतील तर ते सुद्धा तुम्हाला उरकून घ्यायचे आहेत. किंवा जो आपण सत्यनारायण करत असतो तर तो अजून सुद्धा माहिती नसेल कोणाला की कसा करावं, तर डिटेलवार माहिती आपल्या चॅनेलवरती दिलेली आहे, व्हिडिओ आहे, तर तो तिथं जाऊन सुद्धा तुम्ही सत्यनारायण पूजा कशी करावी तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. आणि बघा, श्रावण मासाच्या प्रत्येक शुक्रवारी ही ज्योतीची पूजा आपण प्रत्येक जण आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी किंवा संरक्षणासाठी करत असतो. ज्यांनी अजून सुद्धा ह्या सेवा केलेल्या नसतील तर त्यांनी आता शेवटचाच श्रावण शुक्रवार राहिलेला आहे, पिठोरी अमावस्या त्या दिवशी आलेली आहे आणि या दिवशी सुद्धा मुलांच्या संरक्षणासाठी प्रत्येक आई आपल्या
मुलांसाठी या दिवशी 64 योगिनीची सेवा करत असते, तर खरं तर तो देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती नक्कीच येईल। पण ह्या शुक्रवारी आपल्याला ही सेवा ज्योतीची देखील करायची आहे। ज्योतीचा जो नागनरसोबाचा कागद आहे तर तो प्रत्येकाच्या घरात अजून सुद्धा असेल, तर ह्या शुक्रवारी आपल्याला ज्योतीची पूजा करायची आहे। जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्याला ज्योतीची पूजा झाल्यानंतर ज्या ताटाने आपण ज्योतीची आरती करतो त्याच ताटाने आपल्याला आपल्या मुलांचं औक्षण करायचं असतं आणि त्या ज्योतीला जरा जिवंत केला म्हणजे जी लहान मुलांची देवी आहे तिला आपल्याला प्रार्थना करायची असते की आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी किंवा मुलांचं संरक्षण होण्यासाठी आपल्याला ह्या ज्योतीची पूजा करायची असते। तर नक्की ज्यांनी अजून सुद्धा ज्योतीची पूजा केलेली नसेल तर ह्या श्रावण शुक्रवारी जो शेवटचा शुक्रवार आलेला आहे तर ह्या शुक्रवारी तुम्ही नक्की ज्योतीची पूजा करायला विसरू नका। आणि जी आपण ज्योतीची पूजा केल्यानंतर आपल्याला एक सुवासिनीला घरी बोलवायचं आहे, जेवू घालायचं आहे किंवा तुम्हाला जर काहीच करणं शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या मंदिरात सुद्धा या दिवशी दान करू शकता। तर ह्या सर्व काही सेवा तुम्हाला या दरम्यान करायच्याच आहेत। त्यानंतर बघा कोणी ह्या श्रावण मासामध्ये दुर्गा सप्तशतीचे सुद्धा सेवा चालू असतील म्हणजे पाठ चालू असतील तर ते सुद्धा तुम्ही नक्कीच जे काही पाठ तुमचे राहिलेले असतील तर ते तुम्ही या दरम्यान नक्कीच करू शकता। तर बघा जे काही मी आता सेवा तुम्हाला सांगितलेले आहेत आणि श्रावण मासामध्ये ह्या सेवा तुमच्याकडून राहून गेले असतील काही कारणांमुळे किंवा संकटे अडचणी किंवा सुतक विटाळ काही कारणांमुळे राहून गेले असतील तर नक्कीच 4-5 दिवसामध्ये तुम्ही ह्या सेवा करायला विसरू नका। आणि बघा प्रत्येक जण आपल्या घरातील व्यक्तींसाठी किंवा सुख समाधानासाठी प्रत्येक जण ह्या सेवा करत असतो आणि श्रावण मास तेवढाच महत्त्वाचा आणि प्रभावशाली सेवा करण्यासाठी मानला गेलेला आहे। ज्यांनी श्रावण मासामध्ये जे शिवांची भगवान शंकराची सेवा केलेली नसतील तर नक्कीच या दरम्यान ह्या सुद्धा सेवा सर्व काही आपण उरकून घ्यायला हव्यात। आतापर्यंत एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।